नमस्कार श्रोते हो, परमात्मा साई भक्तिसार साईमाने 891 चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करीत आहे। आपण ह्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 18वा मोक्ष संन्यास योग या अध्यायातील श्लोक नंबर 46 पासून पुढील श्लोक आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत। जर आपल्यापैकी ह्या चॅनलवरती कोणी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून मी जसे नवनवीन व्हिडिओ अपलोड करीत जाईन तसे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहतील व तुम्ही ते पाहू व ऐकू शकताल। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः शिवाय, ओम साईनाथाय नमः। यतः प्रवृत्तिभूतानां येन सर्वमिदं ततं स्वकर्माणात्मभर्च सिद्धिं विन्दति मानवः। सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो। तात्पर्य 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्व जीव हे भगवंतांचे अंश आहेत। भगवंत हे सर्व जीवांचे उगमस्थान आहेत। याला वेदांत सूत्रामध्ये जन्मादस्य यत या शब्दात पुष्टी देण्यात आली आहे। म्हणून प्रत्येक जीवाच्या जीवनाचा आरंभ भगवंत आहेत। 7व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या बहिरंग आणि अंतरंग या दोन शक्तीद्वारे सर्व काही व्यापले आहे। म्हणून मनुष्याने भगवंतांची त्यांच्या शक्तीसहित पूजा केली पाहिजे। सामान्यतः वैष्णवजन भगवंतांची त्यांच्या अंतरंगा शक्तीसहित पूजा करतात। त्यांची बहिरंगा शक्ती म्हणजे अंतरंगा शक्तीचे विकृत प्रतिबिंब आहे। बहिरंग शक्ती ही पृष्ठभूमी आहे, परंतु भगवंत त्यांच्या परमात्मा या विस्तारित रूपाद्वारे सर्वत्र स्थित आहेत। ते सर्व देवतांचे, सर्व मनुष्यांचे, सर्व प्राण्यांचे, सर्वांचेच परमात्मा आहेत। यास्तव मनुष्याने जाणले पाहिजे की भगवंतांचा अंश या नात्याने त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे। पूर्णतया कृष्ण भावनाभावित होऊन भक्तीमध्ये प्रत्येकाने संलग्न झाले पाहिजे। हीच गोष्ट या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे। प्रत्येकाने जाणले पाहिजे की इंद्रियाचे स्वामी ऋषिकेश यांनी आपल्याला विशिष्ट प्रकारच्या कर्मात नियुक्त केले आहे। ज्या कर्मामध्ये मनुष्य नियुक्त झाला आहे त्या कर्माच्या फलाद्वारे त्याने भगवान श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे। पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन त्याने जर सदैव असा विचार केला तर भगवंतांच्या कृपेने तो सर्व गोष्टी तत्वतः जाणू शकतो। ही जीवनाची सिद्धी होय। भगवद्गीतेत भगवंत सांगतात की तेषामहं समोरता, भगवंत स्वतः अशा भक्ताचा उद्धार करण्याचे उत्तरदायित्व घेतात। ही जीवनाची परमोच्च संसिद्धी होय। मनुष्य कोणतेही कर्म करीत असला तरी तो जर भगवंतांची सेवा करीत असेल तर त्याला निश्चितच परमसिद्धी प्राप्त होईल। श्लोक नंबर 47। श्रेयान् स्वधर्मा विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्। मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे। मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही। तात्पर्य मनुष्याच्या नियत कर्माचे अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहे। पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या नियत कर्तव्याचे विधान त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार केले आहे। मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचे अनुकरण करू नये। जो मनुष्य स्वतः शूद्राकडून केल्या जाणाऱ्या कर्माकडे आकृष्ट होतो तो जरी ब्राह्मण कुळात जन्मलेला असला तरी स्वतः आपण ब्राह्मण आहोत असा खोटा दावा त्याने करू नये। याप्रमाणे मनुष्याने आपल्या स्वभावानुसार कर्म करावे। भगवत सेवेप्रित्यर्थ केलेले कोणतेही कर्म निंद्य नसते। ब्राह्मणाचे कर्म हे निश्चितच सत्वगुणी असते, पण म्हणून जो मनुष्य स्वभावत सत्वगुणी नाही त्याने ब्राह्मणाच्या कर्माचे अनुकरण करू नये। क्षत्रियाला अनेक निश्चित गोष्टी कराव्या लागतात। उदाहरणार्थ त्याला शत्रूंचा संहार करण्यासाठी हिंसक बनावे लागते आणि राजकीय मुत्सद्देगिरीचा भाग म्हणून कधीकधी असत्यही बोलावे लागते। असा दुटप्पीपणा आणि हिंसा ही राजकीय क्षेत्रामध्ये चालतेच, परंतु याचा अर्थ असा नाही की क्षत्रियाने आपले कर्तव्य सोडावे आणि ब्राह्मणांचे कर्तव्य करण्याचा प्रयत्न करावा। भगवंतांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ मनुष्याने कर्म केले पाहिजे। उदाहरणार्थ अर्जुन हा क्षत्रिय होता आणि विरुद्ध पक्षाशी लढण्यास तो कचरत होता,
परंतु असे कर्म जर भगवान श्रीकृष्णाकरता करावायचे असेल तर अधपतन होण्याची भीती नाही. व्यापारी क्षेत्रामध्येही नफा मिळवण्यासाठी व्यापाऱ्याला खोटे बोलावेच लागते आणि जर त्याने असे केले नाही तर त्याला नफा होणे शक्यच नाही. कधी कधी व्यापारी म्हणतो, अहो तुम्ही आमचे नेहमीचे गिरायक आहात आणि तुमच्याकरता म्हणून मी नफा घेत नाही. परंतु मनुष्याने जाणले पाहिजे की नफ्याशिवाय कोणताही व्यापारी जगू शकत नाही. म्हणून जर एखादा व्यापारी म्हणत असेल की आपण नफा घेत नाही तर ते असत्य बोलणे अनिवार्य समजले पाहिजे. व्यापाऱ्याला असे वाटता कामा नये की ज्या अर्थी मी जो व्यवसाय करतो त्यात खोटे बोलणे अनिवार्य आहे त्या अर्थी आपण आपल्या व्यवसायाचा त्याग करावा आणि ब्राह्मणाचे कर्म करावे. असे करणे शास्त्रसंमत नाही. जर कोणी आपल्या कर्माद्वारे भगवंताची सेवा करीत असेल तर मग तो मनुष्य क्षत्रिय असो, वैश्य असो अथवा शूद्र असो त्याला महत्त्व नाही. विविध प्रकारचे यज्ञ करणारे ब्राह्मण कधीकधी प्राण्यांची हिंसा करतात, कारण कधीकधी अशा यज्ञाकरता पशुहिंसा करावी लागते. त्याचप्रमाणे स्वधर्मानुसार क्षत्रियाने जर शत्रूचा संहार केला तर त्यामुळे त्याला पाप लागत नाही. 3ऱ्या अध्यायामध्ये या विषयाचे स्पष्ट आणि विस्तृत वर्णन केले आहे. त्या ठिकाणी म्हटले आहे की प्रत्येकाने यज्ञप्रित्यर्थ म्हणजे भगवान श्री विष्णू प्रित्यर्थ कर्म केले पाहिजे. केवळ स्वतृप्तीकरता केलेले कोणतेही कर्म हे बंधनास कारणीभूत ठरते. निष्कर्ष हाच आहे की प्रत्येकाने आपल्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार कर्म केले पाहिजे आणि त्याने केवळ भगवत सेवा म्हणून कर्म करण्याचा निश्चय केला पाहिजे. श्लोक नंबर 48. सहजं कर्म कौन्तेय सदोषमपि न त्यज्यत सर्वरंभा हि दोषेन धूमेनाग्नी परिव्रता. ज्याप्रमाणे धुराने अग्नी अवृत्त झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून हे कौन्तेया, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. तात्पर्य, बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म प्राकृतिक गुणाद्वारे दूषित झालेले असते. एखादा जरी ब्राह्मण असला तरी यज्ञ करतेवेळी त्याला पशुहिंसा करणे भागच असते. त्याचप्रमाणे एखादा क्षत्रिय कितीतरी सदाचारी असला तरी त्याला शत्रूशी युद्ध करावेच लागते. कोणत्याही परिस्थितीत तो युद्ध टाळू शकत नाही. त्याचप्रमाणे व्यापारी कितीही सदाचारी असला तरी व्यापार टिकून ठेवण्यासाठी त्याला आपला नफा गुप्तच ठेवावा लागतो किंवा कधीकधी काळाबाजारही करावा लागतो. या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्याला टाळणे शक्य नाही. त्याप्रमाणे शूद्राने जरी त्याचा धनी वाईट असला आणि धन्याने दिलेली आज्ञा जरी अयोग्य असली तरी त्याला धनेची आज्ञा पाळावीच लागते. असे दोष असले तरी मनुष्याने आपले नियत कर्म सुरू ठेवले पाहिजे, कारण नियत कर्म हे त्याच्या स्वभावानुसार उत्पन्न होते. या ठिकाणी एक सुंदर दृष्टांत देण्यात आला आहे. अग्नी हा जरी मूल्यतः शुद्ध असला तरी त्यामध्ये धूर असतोच, तरीही धुरामुळे अग्नी अशुद्ध होत नाही. अग्नीमध्ये जरी धूर असला तरी सर्व तत्वांमध्ये अग्नीला सर्वाधिक शुद्ध तत्व मानले जाते. एखादा क्षत्रियाने जर आपले क्षत्रिय कर्म त्यागून ब्राह्मणाचे कर्म करवण्याचे ठरवले तर ब्राह्मणी कर्मामध्ये मुळीच दोष नाहीत असे आश्वासन त्याला कोणीही देऊ शकत नाही. यावरून मनुष्य निष्कर्ष काढू शकतो की या भौतिक जगतामध्ये कोणीच प्राकृतिक दोषापासून मुक्त असू शकत नाही. या संदर्भात अग्नी व धुराचे उदाहरण समर्पकच आहे. हिवाळ्यात अग्नीतून एखादा दगड बाहेर काढीत असताना मनुष्याच्या डोळ्यांना आणि इतर अवयवांना कधीकधी त्रास होतो, परंतु अशा त्रासदायक स्थितीत मनुष्याला अग्नीचा उपयोग करावाच लागतो. त्याचप्रमाणे आपल्या स्वाभाविक कर्मात काही कष्टदायक गोष्टी असल्या तरी मनुष्याने त्या स्वाभाविक कर्माचा त्याग करू नये. याउलट कृष्ण भावनाभावित होऊन केलेल्या नियत कर्माद्वारे भगवंतांची सेवा करण्याचा मनुष्याने दृढ निश्चय केला पाहिजे. हीच खरी सिद्धी होय. भगवंतांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ जेव्हा विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक कर्म केले जाते तेव्हा त्या विशिष्ट स्वाभाविक कर्मामधील सर्व दोषांची शुद्धी होते. याप्रमाणे जेव्हा कर्मफल भक्तियोगामध्ये नियुक्त केल्याने त्याचे शुद्धीकरण होते तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि हाच आत्मसाक्षात्कार होय. श्लोक नंबर 49.
असक्तबुद्धिः सर्वत्र जितात्मा विगत स्पृह नैष्कर्म सिद्धिं परमं संन्यासेनाधिगच्छति। जो आत्मसंयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो। तात्पर्य वास्तविक संन्यास म्हणजे आपण भगवंतांचे अंश आहोत व त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मफलाचा उपयोग घेण्याचा मुळीच अधिकार नाही हे जाणणे होय। जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्या कर्माच्या फळांचा भोग भगवंतांनीच घेतला पाहिजे। हीच वास्तविक कृष्ण भावना होय। कृष्ण भावना भावित कर्म करणारा मनुष्य खरोखरच संन्यासी असतो। अशा भावनेमुळे मनुष्य संतुष्ट राहतो कारण तो वास्तविकपणे भगवंता प्रीत्यर्थच कर्म करीत असतो। याप्रमाणे तो कोणत्याही भौतिक गोष्टीवर आसक्त नसतो। भगवत सेवेद्वारे प्राप्त होणाऱ्या आनंदाव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीत आनंद प्राप्ती करण्याचा प्रयत्न तो करीत नाही। संन्याशाने आपल्या पूर्व कर्मापासून मुक्त झाले पाहिजे, परंतु जो कृष्ण भावना भावित मनुष्य असतो त्याला या मुक्तीची अवस्था तथाकथित संन्यास आश्रमाचा स्वीकार न करताही प्राप्त होते। मनाच्या या अवस्थेलाच योगारूढ अवस्था असे म्हटले जाते। तिसऱ्या अध्यायात ही गोष्ट प्रमाणित केली आहे। यस्त्वात्मरतिरेव स्यात्, जो मनुष्य स्वतःमध्ये तृप्त असतो त्याला आपल्या कर्माच्या फळाचे कोणत्याही प्रकारचे भय नसते। श्लोक नंबर 50। सिद्धिं प्राप्तो यथा ब्राह्म तथाप्नोति निबोध मे समासेनेव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य पराम। हे कौन्तेया, ज्या मनुष्याने या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिद्ध अवस्था अर्थात ब्रह्मावस्था कशा पद्धतीने प्राप्त करू शकतो ते माझ्याकडून जाण। याचे आता मी तुला संक्षेपाने वर्णन करून सांगतो। तात्पर्य केवळ भगवंताकरिताच आपले नियत कर्तव्य कर्म केल्याने मनुष्याला परम सिद्धावस्था कशी प्राप्त करता येते ते भगवंत अर्जुनाला सांगत आहेत। भगवंतांच्या संतुष्टी प्रीत्यर्थ केवळ आपल्या कर्मफलांचा त्याग केल्याने मनुष्याला परमोच्च परिपूर्ण ब्रह्मावस्था प्राप्त होते। हाच आत्मसाक्षात्काराचा मार्ग आहे। विशुद्ध कृष्ण भावनेची प्राप्ती करण्यामध्येच ज्ञानाची पूर्णावस्था आहे आणि याचेच वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात आले आहे। श्लोक नंबर 51। बुद्ध्या विशुद्ध्या युक्तो धृत्यात्मानं नियमच्च शब्दादीन् विषयान् त्यक्त्वा रागद्वेषो विदस्सच्च। श्लोक नंबर 52। विविक्तसेविलघ्वाशी यत्वाकाय मानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः। श्लोक नंबर 53। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते। आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेषातून मुक्त होऊन जो एकांत स्थळी राहतो, जो मिताहार करतो, आपली काया वाचा आणि मन संयमित करतो, जो सदैव समाधिस्थ आणि अनासक्त असतो, जो मिथ्या अहंकार, मिथ्या बल, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टीचा स्वीकार इत्यादी गोष्टीपासून मुक्त असतो, ममत्वरहित आणि शांत असतो, तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तराप्रत निश्चितच प्रगत होतो। तात्पर्य बुद्धीद्वारे शुद्ध झालेला मनुष्य सत्वगुणात स्थित राहतो। याप्रमाणे तो मनाला वश करतो आणि नेहमी समाधीन लीन राहतो। तो इंद्रिय विषयामध्ये आसक्त नसतो आणि आपल्या क्रिया करण्यामध्ये आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त असतो। असा अनासक्त मनुष्य स्वाभाविकपणेच एकांतस्थळी वास करण्याला प्राधान्य देतो, आवश्यकतेपेक्षा अधिक भोजन ग्रहण करीत नाही आणि आपल्या शरीराच्या व मनाच्या क्रियांना संयमित करतो। त्याच्या ठिकाणी मिथ्या अहंकार नसतो कारण तो देहात्म बुद्धीतून मुक्त असतो। अनेक भौतिक गोष्टीचा स्वीकार करून आपले शरीर दष्टपुष्ट करण्याची इच्छा त्याला नसते। त्याच्या ठायी देहात्म बुद्धी नसल्यामुळे तो गर्विष्ठ नसतो। भगवत कृपेने प्राप्त झालेल्या गोष्टीतच तो समाधानी राहतो
आणि इंद्रिय तृप्तीच्या अभावी क्रोधित होत नाही. तसेच तो इंद्रिय विषयांच्या प्राप्तीकरता धडपड करीत नाही. या प्रकारे तो जेव्हा मिथ्या अहंकारापासून पूर्णपणे मुक्त होतो तेव्हा सर्व भौतिक गोष्टीपासून अनासक्त होतो आणि हीच ब्राह्म साक्षात्काराची अवस्था होय. या अवस्थेलाच ब्रह्मभूत स्थिती असे म्हटले जाते. देहात्मबुद्धीतून मुक्त झाल्यावर तो शांत होतो आणि कोणत्याही प्रकारे प्रक्षुब्ध होत नाही. याचे वर्णन भगवद्गीतेत करण्यात आले आहे. अपूर्यमानमचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रवंशन्ति अद्वत् तद्वत् कामायं प्रवंशन्ति सर्वेश शांतिमाप्नोति न कामकामी. ज्याप्रमाणे समुद्र हा नेहमी भरत असूनही शांत असतो त्याप्रमाणे जो मनुष्य समुद्रात अव्याहतपणे प्रवेश करणाऱ्या नद्यारूपी इच्छांच्या प्रवाहाने विचलित होत नाही तोच केवळ शांती प्राप्त करू शकतो. जो मनुष्य इच्छा तृप्त करण्यासाठी झगडतो त्याला शांती प्राप्त होत नाही. श्लोक नंबर 54. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांचति समं सर्वेषु भूतेषु मदक्तिं लभते पराम. याप्रमाणे ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झालेल्या मनुष्याला तत्काळ परब्रह्माचा साक्षात्कार होतो आणि तो पूर्णपणे आनंदी होतो. तो कधीही शोक करीत नाही आणि कशाची आकांक्षाही करीत नाही. तो सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी समभाव ठेवतो. अशा अवस्थेमध्ये त्याला माझ्या विशुद्ध भक्तीची प्राप्ती होते. तात्पर्य. निर्विशेष वाद्यासाठी ब्रह्मभूत अवस्थेची प्राप्ती करणे अर्थात ब्रह्मामध्ये विलीन होणे हेच परमलक्ष्य असते. परंतु साकार वाद्यासाठी किंवा शुद्ध भक्तासाठी विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होण्यासाठी अधिक प्रगती करावी लागते. याचा अर्थ आहे की जो विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न झालेला आहे त्याने ब्रह्मभूत अवस्था अर्थात ब्रह्माशी एकरूप होण्याची अवस्था पूर्वीच प्राप्त केली आहे. ब्रह्माशी एकरूप झाल्याविना भगवत सेवा करता येत नाही. ब्रह्मस्तरावर सेवक आणि सेव्य यांच्यामध्ये भेद नसतो, परंतु तरीही उच्चतर आध्यात्मिक दृष्टीने भेद राहतो. देहात्मबुद्धीने मनुष्य जेव्हा इंद्रिय तृप्त्यर्थ कर्म करतो तेव्हा ते कर्म दुःखाला कारण होते. परंतु आध्यात्मिक जगतामध्ये मनुष्य जेव्हा भक्तीमध्ये संलग्न होतो तेव्हा दुःखांचा प्रश्नच उद्भवत नाही. कृष्ण भावनामयी शुद्ध भक्ताला शोक किंवा आकांक्षा करण्यासारखी कोणतीही गोष्ट नसते. परमेश्वर परिपूर्ण असल्यामुळे कृष्ण भावनाभावित होऊन परमेश्वराच्या सेवेमध्ये युक्त झालेला जीवही स्वतःमध्ये पूर्ण होतो. तो गढूळ पाणी स्वच्छ झालेले एखाद्या नदीप्रमाणे असतो. शुद्ध भक्त कृष्णचिंतनाव्यतिरिक्त इतर काही करीत नसल्यामुळे तो स्वाभाविकच सदैव आनंदी असतो. भगवत सेवेमध्ये भक्त हा परिपूर्ण असल्याकारणाने तो कोणत्याही भौतिक हानीमुळे दुःखी होत नाही किंवा कोणत्याही भौतिक लाभाची आकांक्षा करीत नाही. त्याला विषयोपभोगाची मुळीच इच्छा नसते, कारण तो जाणतो की प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश असल्यामुळे तो भगवंताचा नित्यदास आहे. या भौतिक जगतामध्ये तो कोणालाही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ म्हणून पाहत नाही. या उच्च नीच अवस्था ब्रह्म व क्षणभंगूर आहेत आणि भक्ताला क्षणभंगूर गोष्टीच्या उद्भव विनाशाशी मुळीच कर्तव्य नसते. त्याच्या दृष्टीने सोन्यालाही दगडा इतकीच किंमत असते. हीच ब्रह्मभूत अवस्था होय आणि शुद्ध भक्ताला या स्थितीची सहजपणे प्राप्ती होते. अशा अवस्थेमध्ये परब्रह्माची एकरूप होऊन स्वतःचे स्वरूप त्यामध्ये विलीन करण्याची संकल्पना ही नरकतुल्य बनते. स्वर्गलोकांची प्राप्ती करण्याची कल्पना भ्रामक वाटते आणि इंद्रिय ही दात नसलेल्या सर्पाप्रमाणे बनतात. ज्याप्रमाणे दंतविहीन सर्पापासून भयभीत होण्याचे कारण नसते त्याचप्रमाणे आपोआपच संयमित झालेले इंद्रियाचे मुळीच भय राहत नाही. विषयासक्तीने ग्रासलेल्या व्यक्तीसाठी हे जग दुःखमय असते, परंतु भक्तासाठी हे जग वैकुंठाप्रमाणे असते. भौतिक सृष्टीतील सर्वोच्च व्यक्ती ही भक्ताच्या दृष्टीने एखाद्या मुंगीसारखी असते. अशी अवस्था कलियुगामध्ये विशुद्ध भक्तीचे प्रचार करणाऱ्या भगवान श्री चैतन्य महाप्रभू यांच्या कृपेने प्राप्त होऊ शकते. श्लोक नंबर 55. भक्त्या मामभिजानाति यावान्यचास्मि तत्त्वतः
ततो माम तत्वतो ज्ञात्वा विशती तदनंतरम. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारेच जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवद्धामात प्रवेश करू शकतो. तात्पर्य: भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या विस्तारित रूपांना शुष्क ज्ञानाद्वारे जाणता येत नाही किंवा अभक्तांनाही त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही. जर कोणाला भगवंतांना जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्याने शुद्ध भक्ताच्या मार्गदर्शनाखाली भक्तीचा स्वीकार केला पाहिजे. अन्यथा भगवत तत्व नेहमी गुप्तच राहते. भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे नाहम प्रकाशः सर्वस्य भगवंत सर्वांनाच प्रकट होत नाहीत. केवळ प्रकांड पांडित्य आणि तर्कवादाद्वारे मनुष्य परमेश्वराला जाणू शकत नाही. जो मनुष्य कृष्ण भावनामयी भक्तीमध्ये वास्तविकपणे संलग्न होतो तो श्रीकृष्णांना तत्वच जाणू शकतो. या बाबतीत विश्वविद्यालयीन पदव्या मुळीच उपयोगाच्या नाहीत. जो मनुष्य कृष्ण तत्व पूर्णपणे जाणतो तो श्रीकृष्णांच्या दिव्य आध्यात्मिक लोकात प्रवेश करण्यास पात्र होतो. ब्रह्मभूत म्हणजे जीवाने आपले स्वरूप नष्ट करणे नव्हे. भक्ती असतेच आणि भक्ती असणे म्हणजेच परमेश्वर. भक्त आणि भक्ती नाही सेवा ही तिराही असतात. हे ज्ञान मुक्तीनंतरही नष्ट होत नाही. मुक्ती म्हणजे देहात्मबुद्धीतून मुक्त होणे होय. आध्यात्मिक जीवनामध्येही तोच भेद असतो व तेच व्यक्तिगत अस्तित्व असते. परंतु हा भेद किंवा व्यक्तित्व हे विशुद्ध कृष्ण भावनामय असते. विशते अर्थात माझ्यामध्ये प्रवेश करतो. या शब्दाचा कोणी असा गैरअर्थ काढू नये की जीव हा निर्विशेष ब्रह्मामध्ये विलीन होतो. या अद्वैतवादाच्या सिद्धांतांचे हा शब्द समर्थन करतो. तसा अर्थ अजिबात नसून विशते म्हणजे जीव आपल्या स्वरूपस्थितीत भगवंतांच्या सहवासात राहण्याकरता आणि भगवंतांची सेवा करण्याकरता भगवद्धामात प्रवेश करू शकतो. उदाहरणार्थ एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाखण्याकरता वस्तू राहतो. एखादा हिरव्या रंगाचा पक्षी एखाद्या वृक्षावर त्याच्याशी एकरूप होण्याकरता नव्हे तर त्या वृक्षाची फळे चाखण्याकरता बसतो. निर्विशेषवादी हे सामान्यपणे सागरात वाहत येणाऱ्या व सागरातच विलीन होणाऱ्या नदीचे उदाहरण देतात. निर्विशेषवाद्यांना हे उदाहरण म्हणजे एक आनंदाचा विषय वाटत असेल, परंतु साकारवादी आपले स्वरूप सागरातील जलचराप्रमाणे आहे तसे ठेवतात. जर आपण सागरात खोलवर गेलो तर तेथे आपल्याला अनेक जीव आढळतील. सागराच्या केवळ पृष्ठभागाचे ज्ञान पुरेसे नाही तर सागरामध्ये खोलवर राहणाऱ्या जलचरांचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या विशुद्ध भक्तीमुळे भक्त हा भगवंतांचे दिव्य गुण आणि दिव्य ऐश्वर्य तत्व जाणू शकतो. 11व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे केवळ भक्तियोगानेच भगवंतांचे ज्ञान होऊ शकते. याच गोष्टीची पुनरावृत्ती या ठिकाणी करताना सांगण्यात आले आहे की मनुष्य भक्तीद्वारे भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्या धामामध्ये प्रवेश करू शकतो. देहात्मबुद्धीतून मुक्त होऊन ब्रह्मभूत अवस्था प्राप्त झाल्यावर मनुष्याच्या भक्तीचा प्रारंभ भगवत कथांचे श्रवण केल्याने होतो. जेव्हा मनुष्य भगवत लीला श्रवण करतो तेव्हा त्याला आपोआपच ब्रह्मभूत अवस्था प्राप्त होते आणि इंद्रिय तृप्तीसाठी असणारे काम, क्रोध आदी प्राकृत दोष नाहीसे होतात. भक्ताच्या हृदयातून जसा काम आणि लोभ नाहीसा होतो तसा तो भगवत सेवेमध्ये आसक्त होतो आणि अशा आसक्तीमुळे तो भौतिक कल्मशातून मुक्त होतो. जीवनाच्या या अवस्थेमध्ये तो भगवंतांना जाणू शकतो. श्रीमद भगवतात हेच सांगण्यात आले आहे. मुक्तीनंतर ही भक्तियोग रूपी दिव्य सेवा चालूच राहते. वेदांत सूत्र याला पुष्टी देतात की अप्रायणात तत्रापि ही द्रष्टम, अर्थात मुक्तीनंतर ही भक्ती सुरूच असते. श्रीमद भागवतात वास्तविक भक्तियुक्त मुक्तीची व्याख्या करताना म्हटले आहे की जीवाने स्वरूप स्थितीमध्ये पुन्हा स्थित होणे म्हणजेच मुक्ती होय. जीवांच्या स्वरूप स्थितीचे पूर्वीच वर्णन करण्यात आले आहे की सर्व जीव भगवंतांचे अंश आहेत, म्हणून भगवंतांची सेवा करणे त्याची स्वरूपस्थिती हे होय. मुक्तीनंतरही या सेवेत कधीच खंड पडत नाही. जीवनासंबंधीच्या भ्रामक समजुतीमधून मुक्त होणे म्हणजे वास्तविक मुक्ती होय.
श्लोक नंबर 56. सर्वकर्माण्यपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रयः मत्प्रसादादवान् प्रोति शाश्वतं पदमव्ययम्. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होती. या श्लोकामध्ये सांगण्यात आले आहे 56 श्लोकामध्ये सर्व कर्माण्यरपि सदा कुर्वाणो मदव्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. तात्पर्य मत व्यपाश्रय म्हणजे भगवंताच्या आश्रयाखाली होय. भौतिक कल्मशातून मुक्त होण्यासाठी शुद्ध भक्त भगवंताच्या किंवा भगवंतांच्या प्रतिनिधीच्या अर्थात आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कर्म करतो. शुद्ध भक्तासाठी कालमर्यादेचे बंधन नसते. तो सदैव केवळ भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कर्म करण्यास संलग्न झालेला असतो. याप्रमाणे जो भक्त कृष्ण भावनेमध्ये अशा रीतीने संलग्न झालेला असतो त्याच्याविषयी भगवंत अत्यंत दयाळू असतात. किती संकटे असली तरी शेवटी त्याला दिव्य धामाची अर्थात कृष्ण लोकाची प्राप्ती होते. त्याचा कृष्ण लोकामधील प्रवेश निश्चित असतो, यात काही संदेह नाही. त्या परमधामामध्ये परिवर्तनाचा प्रश्नच उद्भवत नाही. तेथील सर्व काही सच्चिदानंदमय असते. श्लोक नंबर 57. चेतसा सर्वकर्माणि मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगमुपाश्रित्य मच्चितः सततं भव. सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात सर्व कर्मामध्ये माझाच आश्रय घे आणि सदैव माझ्या संरक्षणाखाली कर्म कर. अशा भक्तियोगामध्ये पूर्णतया माझ्या भावनेने युक्त हो. तात्पर्य जेव्हा मनुष्य कृष्ण भावनायुक्त कर्म करीत असतो तेव्हा तो जगताचा स्वामी या भावनेने कर्म करीत नसतो. एखाद्या सेवकाप्रमाणेच मनुष्याने पूर्णपणे भगवंताच्या मार्गदर्शनानुसार कर्म केले पाहिजे. एखाद्या सेवकाला वैयक्तिक स्वातंत्र्य नसते व तो केवळ स्वामीच्या आज्ञेनुसार कार्य करतो. सर्वश्रेष्ठ स्वामीच्या आज्ञेनुसार कार्य करणारा सेवक लाभ अथवा हानी याद्वारे प्रभावित होत नाही. तो केवळ आपल्या कर्तव्यांचे भगवंतांच्या आज्ञेनुसार निष्ठेचे पालन करतो. आता एखादा मनुष्य तर्कवाद करीत की साक्षात श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुन कर्म करीत होता, परंतु जेव्हा श्रीकृष्णांची अनुपस्थिती असते तेव्हा मनुष्याने कसे कर्म करावे. गीतेमध्ये सांगितलेल्या आदेशानुसार आणि श्रीकृष्णांच्या प्रतिनिधीच्या मार्गदर्शनाखाली जर मनुष्याने कर्म केले तर त्याला अर्जुनाप्रमाणे श्रीकृष्णांचे व्यक्तिगत मार्गदर्शन लाभू शकते. या श्लोकामधील मत पर हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा शब्द दर्शवतो की श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरता कृष्ण भावनाभावित होऊन कर्म केल्या वाचून मनुष्याला दुसरे कोणतीही ध्येय जीवनात असू शकत नाही. अशा प्रकारचे कर्म करते वेळी केवळ कृष्ण चिंतन केले पाहिजे. असा विचार केला पाहिजे की श्रीकृष्णांनी मला विशिष्ट कर्तव्याचे पालन करण्याकरता नियुक्त केले आहे. अशा रीतीने कर्म करताना मनुष्याला स्वाभाविकतच कृष्णचिंतन करावे लागते. हीच परिपूर्ण कृष्ण भावना होय. तथापि मनुष्याने ध्यानात ठेवले पाहिजे की लहरी खातर त्याने वाटेल तसे कर्म करून त्याचे फळ भगवंतांना अर्पण करू नये. अशा प्रकारचे कर्म हे कृष्ण भावनाभावित असू शकत नाही. त्याने श्रीकृष्णांच्या आदेशानुसार कर्म केले पाहिजे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे. श्रीकृष्णांचा आदेश हा आध्यात्मिक गुरुद्वारे गुरुशिष्य परंपरेतून प्राप्त होतो. यास्तव आध्यात्मिक गुरुची आज्ञा ही शिरोधार्य मानली पाहिजे. जर मनुष्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरुची प्राप्ती झाली आणि त्याने जर त्यांच्या आदेशानुसार कर्म केले तर त्यांची कृष्ण भावनेतील सिद्धी ही सुनिश्चित असते. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की, गोपाळ कृष्ण महाराज, सांबेश्वर महादेव, कैलासपती. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमः शिवाय. ओम साईनाथाय नमः.